पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांच्या प्रजाहितवादी प्रशासनाने पराक्रमाने इतिहासाच्या कालपटावर नारी शक्तीचा ठसा उमटवला. आज त्यांचा स्मृतिदिन. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर मधील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. लहानपणापासूनच त्या धाडसी, न्यायप्रिय व सर्जनशील स्वभावाच्या होत्या. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह इंदूर संस्थानचे कर्तबगार सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजेच होळकर घराण्याचे युवराज खंडेराव होळकर यांच्याशी झाला. विवाहानंतर कुशाग्र बुद्धीच्या सुनबाईंना मल्हारराव होळकरांनी राज्यकारभाराची, सामाजिक न्याय व समतेची शिकवण देण्यास सुरुवात केली. परंतु याच प्रवासात कुंभेरच्या लढाईत अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर मरण पावले. त्यानंतरही खचून न जाता वयाच्या 28व्या वर्षी अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला राज्यकारभारात झोकून दिलं आणि मल्हारराव होळकर मोहिमेवर असताना राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदूरच्या राज्यकारभाराची पूर्ण जबाबदारी अहिल्याबाईंनी स्वीकारली. लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी पूर्वीच्या कायद्यांमध्ये सुधारणा करत न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणली. त्याचबरोबर नदी घाटांची निर्मिती करणे, धर्मशाळा व रुग्णालयांची उभारणी करणे, शिक्षण संस्थांची स्थापना करणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे यासारखी समाजोपयोगी कामे करत अहिल्याबाईंनी आपल्या उत्तम प्रशासनाचे दाखले दिले. एवढंच नव्हे तर स्त्रियांना सक्षम करत त्यांची सेना उभारून प्रसंगी स्वतः अनेक लढायांचे नेतृत्व देखील केले. अशा या अहिल्याबाई होळकर यांच्या अद्भुत साहसाला आणि त्यांच्या अदम्य प्रतिभेला आमचा त्रिवार मानाचा मुजरा. महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना स्मृतिदिनी कोटी कोटी नमन.